हिंगोली जिल्ह्यातील सवणा येथील शेतकरी संतोष क्षीरसागर यांच्या 8 एकरवरील सोयाबीन पीक तणनाशकाच्या फवारणीमुळे करपले आहे। त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचं नुकसान झालं असून त्यांनी कृषी केंद्र चालक आणि संबंधित औषध कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली आहे। हिंगोलीत बोगस खत विक्रीच्या घटनेनंतर आता बोगस तणनाशकांच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आलाय। गेल्या 3 वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत। यावर्षी पेरणीच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, परंतु पीक उगवल्यानंतर तब्बल 15 दिवस पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। सध्या शेतकरी आपल्या पिकांवर तणनाशक फवारणी करत आहेत। अशातच सवणा येथील शेतकरी संतोष क्षीरसागर यांनी गोरेगाव येथील एका कृषी केंद्रातून सलेक्टर नावाचे तणनाशक खरेदी केले आणि सोयाबीन तूर पिकांवर फवारणी केली। मात्र फवारणीनंतर त्यांच्या 8 एकर शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे करपून गेलं। या घटनेनंतर संतोष क्षीरसागर यांनी तात्काळ कृषी केंद्र चालकाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे मिळाली। त्यामुळे क्षीरसागर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या पथकानं संबंधित कृषी केंद्राची चौकशी केल्याचं बोललं जात आहे। हिंगोली जिल्ह्यात पेरणीच्या सुरुवातीलाच कृषी विभागानं एका कृषी केंद्रावर छापा टाकून बोगस DAP खताचा साठा जप्त करत कारवाई केली होती। आता त्या पाठोपाठ बनावट तणनाशकांची विक्री होत आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। तणनाशकामुळे पीक करपल्यानं संतोष क्षीरसागर यांना तिबार पेरणी करावी लागणार असून त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवणं कठीण झालंय। नुकसान भरपाई न मिळाल्यास पेरणी कशी करावी या चिंतेनं त्यांना झोपही येत नाहीये। यावर शासन काय कारवाई करतं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। मी सेलेक्टर कंपनीचं गोरेगाव झांजरे कृषी केंद्र इथून औषध आणलं आणि दिनांक 28 तारखेला मी माझी शेतात फवारणी केली आणि त्याच्यानंतर 29 तारखेला येऊन बघतो तर सगळी सोयाबीन नष्ट झालेली आहे। माझी 8 एकरातली सोयाबीन संपूर्ण काळी झालेली आहे आणि या सोयाबीनच्या आता याच्यात वखर आणून मूलशी याला पर्याय नाही आणि कृषी विभागाचं याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे। आम्ही 3 दिवस झाले कृषी विभागाला कळवत आहोत की बुवा सर तुम्ही आमचं नुकसान झालं तुम्ही पहा। ते संपूर्ण येतात, उद्या येतो आज येतो उद्या येतो आज येतो, संपूर्ण याच्याकडे दुर्लक्ष झालं। आमचं असं म्हणणं आहे की बुवा कृषी केंद्र आणि कृषी विभाग या दोघांची मिलीभगत आहे। हे एकूण एकाला पैसा पुरवतात आणि हे शेतकऱ्याचे असं मरण करत आहे। हे संपूर्ण औषध जे आहे ते डुप्लिकेट औषध आहे। ते आम्ही नेहमी त्या कृषी केंद्रातून औषध आणतो, पण त्या माणसानं आम्हाला या बारच्यानं फसवलं। कारण याच्या अगोदर आम्ही बीट ब्लॉक कवा ODC औषधे फवारत होतो, पण त्या औषधानं आतापर्यंत आमच्या सोयाबीनला कधीच काही झालं नाही। पण आता यावेळेस सेलेक्टर कंपनीचं औषध आणलं, IPLचे सेलेक्टर आहे, त्या कंपनीच्या औषधामुळे आमचं सर्व नुकसान 8 एकरातील सर्व नुकसान झालेलं आहे। आमची अशी शासनाकडे अशी विनंती आहे की तात्काळ त्या कृषी केंद्रावर व त्या औषधाच्या कंपनीवर तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला मदत द्यावी अशी आमची विनंती आहे। आता माझं कम से कम 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये लेकराचं शिक्षण, आईवडिलांचा दवाखाना, आमचं संपूर्ण उदरनिर्वाह 12 महिन्यात या सोयाबीन मात आहे। आता ही सोयाबीनच नष्ट झाल्यावर आम्ही आता करायचं काय? सरकारनं आमची याच्याकडे तात्काळ लक्ष घालून आमची काहीतरी सोय लावावी अशी विनंती नसता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।